आणि सूरजला तुम्ही कसं म्हणू शकता नवीन हिरो आहे म्हणून? तुटून गेलं बाळ, जवळपास त्याचा पाय तुटला, त्याच्या अंगातलं कापूस बाहेर निघालं, ती जान्हवी तिथे राहते, तर ईशानचं नाव घ्यायची काय गरज आहे? त्याच्यानंतर वर्षाताईंचं देखील तिथं कौतुक झालेलं आहे. तिथं शश षटकोनाचा लिहिण्याच्या शश शाळेचा लिहिला होता, शश शहामुर्गाचा लिहिला होता त्यानं. मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावर जवळपास निक्की, त्याच्यानंतर आरबाज आणि वैभव या तिघा जणांना जवळपास धक्क्यावर धक्के बसलेत. आज हे तिघजण शर्मेने नाही का असे खाली मुंडके करून बसले होते किती वेळ तरी, त्यांचं मुंडकंच वर होत नव्हतं. आज ती निक्की असं करून बसायची, काय आपल्यावर आलं की तो आरबाज नंतर असा करून बसायचा. वैभव तर मुंडकंच वर करत नव्हता. वैभवचं तर आज मला फक्त एवढे पुढची केस एवढी दिसत होती, काहीच दिसत नव्हतं. वैभवचं तोंडच आज दिसलं नाही जवळपास. एवढ्या शर्मेने त्याचं तर मन हे खाली गेलं होतं. कारण ज्या पद्धतीने त्याने 2 मुद्दे उचलले होते, जसे की आपल्या सूरजविषयी असो, जे काही बोलला होतं सूरजविषयी तर काय बोलले नाहीत. तसं सूरजला जे काही त्याने शिव्या वगैरे दिल्या, नासका वगैरे काय काय बोललं त्याविषयी तर काय आपले रितेश भाऊ बोललेच नाहीत. पण त्याच्यामध्ये बी टीमसोबत जी काही गद्दारकी त्यानं केली आहे, आणि खरं सांगू का, तर गद्दारकी हा जो शब्द आहे ना, मी रिव्ह्यूमध्ये खरंच वापरला नव्हता कुठेही, कारण माझ्या मते तो शब्द खूप मोठा आहे. एखाद्याला गद्दार म्हणणं हा शब्द खूप मोठा आहे एखाद्याच्या इमेजसाठी, इमेज एखाद्याची डिस्ट्रॉय करण्यासाठी. पण आज रितेश भाऊने तो जो शब्द आहे तो वैभवसाठी वापरला आहे. कुठेतरी याच्यावरून असं वाटतं की आपण जे विचार करतो ते खरंच आहे. आपण बाहेर असून देखील असले शब्द खूपच याच्यानं वापरतो की नाही केलं पाहिजे, नाही बोललं गेलं पाहिजे असं. पण एक घरातल्या लोकांना अजिबात भान नाही आहे की आपण काय बोललं पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे, आपल्याकडून कसं वर्तन असलं पाहिजे, हे यांना अजिबात कळत नाही आहे. ती निक्की सुरुवातीला सुरुवात झाली समजा आपल्या बिग बॉसची, आणि रितेश भाऊ आले. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा उचलला की निक्कीनं जे काही मातृत्वावर बोललं आपल्या वर्षाताईंच्या, की त्यांना भावना नाहीत, म्हणजे मूलबाळच नाही तर त्यांना काय भावना कळणार आहेत, अशा पद्धतीचं तिनं ते वक्तव्य केलं होतं. आणि त्याच्यानंतर तिनं जाऊन तिथं माफी देखील मागितली. पण रितेश भाऊंचं म्हणणं असं आहे की तू चूकच कशाला करते ना, प्रत्येक वेळेस तुझा असा तोलच कसा जातो, तोंडातून असे शब्दच कसे निघतात तुझ्या, प्रत्येक वेळेस पहिल्या वीकमध्ये सेम, दुसऱ्या वीकमध्ये सेम, तिसऱ्या वीकमध्ये सेम, म्हणजे काय चाललंय काय तुझं? जर तुला हे सगळं करायचंच असेल तर नंतर जाऊन सॉरी का बोलते तो? महाराष्ट्रामध्ये जवळपास आहे ना या सॉरीला अजिबात काही अर्थ नाही आहे. कारण निक्की, तू जे काही करते बिग बॉसच्या घरामध्ये त्याला काही स्थानच नाही आहे. खरं तर तू बाहेर कुठं काय करत असेल ते ठीक आहे, पण बिग बॉसच्या घरामध्ये इथं जर तुला राहायचं असेल तर सॉरी बोलण्यासारखं कामच करायचं नाही आपल्याला. हे जे असलं काम आहे ना ते तू सोडून दे, अशा पद्धतीने म्हणजे ठणकावून सांगितलं आज निक्कीला. कारण निक्कीच्या ज्या चुका झाल्यात आतापर्यंत त्या चुका करतच चालली आहे. चुकावर चुका नुसत्या होतच आहेत तिच्याकडून. त्याच्यानंतर वर्षाताईंचं देखील तिथं कौतुक झालेलं आहे. वर्षाताईंना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने हे जे मुद्दा आहे तो हँडल केला आहे, तुम्ही त्याच्यावर काही रिॲक्शन दिलेलं नाही जास्त करून, तुम्ही तिथं शांत राहिला, त्याबद्दल तुमचं जे आहे ते कौतुक आहे. आणि याच्याच जागेवर जर ही निक्की असती ना, तिनं 7 दिवस घरामध्ये हा जो मुद्दा घेऊन बोंब ठोकली असती. तिनं समजलं असतं की हा एक मुद्दा आहे आणि या मुद्द्यामध्ये आपल्याला हा जो मुद्दा आहे तो काढायचाच आहे, कुठेही जाऊ द्या, हा मुद्दा आपल्याला बोलायचाच आहे. पण तिथं वर्षाताईंनी कुठेही तो मुद्दा न चिघळता, जसं की रितेश भाऊने अगोदर सांगितलं होतं की तुम्ही देखील मुद्दे खूप चिघळताय, खूप ओढताय मुद्द्यांना, तिथं कुठेतरी थांबवा, त्याला आळा घाला. त्या पद्धतीनं वर्षाताईंनी तिथं कुठेही मुद्द्याला न ओढाताण करता तिथं तो विषय संपवला. ठीक आहे, माफी तर माफी मागितली तर तुला माफ करते, अशा पद्धतीचं बोलून तिनं तिथं विषय संपवला त्या वर्षाताईंनी. आणि तिचं जे कौतुक आहे, वर्षाताईंचं जे कौतुक झालेलं आहे ते आज मान्यजोग आहे. कारण वर्षाताईंनी जे काही विकेंडच्या वारमध्ये त्यांच्याविरोधात काही बोललं गेलं असेल भाऊंकडून, आपल्या रितेश भाऊंकडून, त्यांनी ते अंमलात आणले आणि त्याच्यामुळे आज त्यांना आज कौतुक करण्यात आले त्यांचं. तर हे असते कुठेतरी की समजून घेण्याची मेंटॅलिटी या वर्षाताईंकडे आहे, पण निक्कीकडे अजिबात नाही आहे. एकदम बालिश पोरगी, कधी काय बोलावते तिला कळत नाही. आणि आज आपल्या रितेश भाऊंनी जवळपास ज्यांना पण या मुद्द्याचा राग आला होता, ज्यांनी पण तिने ज्या मातृत्वावर एक क्वेश्चन मार्क हे केला होता की काय भावना कळणार आहेत त्यांना, ज्यांना मुलं बाळच नाहीत, त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्याकडून आज आपले रितेश भाऊ बोललेले आहेत. भारी वाटलं आज त्यांचं हे सगळं ऐकून. त्याच्यानंतर येऊयात आपण आर्याकडे. आर्या देखील आपल्या जान्हवीला असंच काहीतरी बोलली होती. आर्याने काय म्हटलं होतं की ईशान तुझी आई डायन आहे, अशा पद्धतीनं त्याचं वक्तव्य केलं होतं. आता हे जे वक्तव्य ते देखील सेम आहे. जर आपण एखाद्या घरामध्ये राहतोय,
ती जान्हवी तिथे राहते, तर ईशानचं नाव घ्यायची काय गरज आहे? एखाद्याच्या काय म्हणतात ते आई आणि बाळाचं नातं कसं असावं, काय असावं, त्याविषयी बोलण्याचा आपल्याला काय हक्क आहे? कोण डायन आहे, काय आहे हे बोलण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिला? अशा पद्धतीनं जवळपास आज आर्याला देखील तिची चूक जी आहे ती दाखवून दिलेली, आणि तेही एकदम ठणकावून तिला सांगितलंय ज्या पद्धतीने निक्कीनं केलंय तेच पद्धतीनं तू देखील केलेलं आहे, आणि त्यामध्ये आर्याने देखील तिथं तिची माफी मागितली आहे. आणि अशा पद्धतीनं दोघांनाही जवळपास मातृत्वावर ज्यांनी पण क्वेश्चन मार्क केले होते किंवा भावनांचा त्यांनी अनादर केला होता, त्या दोघींनाही म्हणजे आर्यालाही आणि त्या निक्कीलाही आज रितेश भाऊंनी चांगलं ठणकावून त्यांची आज शाळा घेतलेली. त्याच्यानंतर येऊयात आपण मराठी भाषेकडे, जसे की मालवणी भाषा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक, जसं की आता रितेश भाऊ बोलले की मराठवाड्यात गेल्यानंतर तुम्ही मराठवाड्यातली भाषा वेगळा लहेजा आहे तिथं बोलण्याचा, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे, कोल्हापूरची बोलीभाषा वेगळी आहे, मालवणीची वेगळी आहे, आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्याच भाषा आहेत आणि मराठीच आहेत असंच ठणकावून सांगितलं त्या वैभवला. पण वैभवची एक चूक काढायची राहिली, खरी तर ती काढायला पाहिजे होती. जर तुला मराठी भाषाच म्हणायचं आहे, तुला मालवणी ही मराठी भाषा नाहीच आहे असंच जर म्हणायचं, तुला मराठी भाषाचा लिहिता तरी येतं का? भाषा म्हणजे काय? तिथं षटकोनाचा लिहिण्याच्या शाळेचा लिहिला होता, शहामुर्गाचा लिहिला होता त्यानं. म्हणजे याला मराठी भाषेचं किती नॉलेज आहे हे आज तिथं कुठेतरी दाखवून द्यायला पाहिजे होतं आपल्या रितेश भाऊंनी. पण तो मुद्दा सुटला त्यांच्याकडून मे बी. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मालवणी भाषा ही मराठीच भाषा आहे आणि मराठी भाषेचीच एक बोली भाषा आहे असं आज रितेश भाऊंनी तिथं सांगितलंय. याच्या अगोदरही बिग बॉसने आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे घरामध्ये त्यांचं जे डिस्कशन चालू होतं याच्याबरोबर अंकिताबरोबर, सगळ्यांसोबत ते बोलत होते, त्यावेळेस अंकिताबरोबर त्यांनी मालवणी भाषेत देखील संभाषण केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी वाटलं होतं त्यावेळेसच की रितेश भाऊ जो आहे तो विकेंडच्या वारमध्ये भाऊच्या धक्क्यावर हा मुद्दा उचलणार आहे आणि तिथे वैभवची जी आहे शाळा घेण्यात येणार आहे, आणि ते आज आपल्याला घेताना दिसलेले आहे. त्याच्यानंतर रितेश भाऊ येतात टीम ए आणि टीम बी कडे. टीम ए म्हणजे ॲरोगंट, अशी एक टीम आहे जी ॲरोगंट आहे. टीम ए कडे ॲरोगंटपणा आहे, उद्धटपणा आहे. ते कोणाचंही काही ऐकत नाही, दादागिरी करतात, त्यांचे मनमानी कारभार चालू आहे. अशा पद्धतीने त्यांनी टीम एला उपमा दिल्यात. तर टीम बीला बोरिंग टीम, रडारडी करणारी टीम, अशा पद्धतीची उपमा जी बी टीमला त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर ते झालं काय, बाळ ते जे आपलं एक टास्क होता बाळाचा, ते बाळाला घेऊन आले. बाळानं ज्या पद्धतीने त्यांनी हातपाय त्याचे तोडले होते, ते त्या दिवशीच मी सांगितलं होतं तुम्हाला की बाळाचे जवळपास हातपाय तोडले गेले. आणि निक्कीनं केलं हे सगळं. सगळ्यात जास्त चुकी जी आहे ना ती निक्कीची याच्यामध्ये. ठीक आहे, आज आपले जे भाऊ आहेत रितेश भाऊ, त्यांनी डायरेक्ट निक्कीला काय बोललेलं नाही त्याच्यावरती, कारण निक्की काय करायची, त्या बाळाला खेचत होती ती, आणि त्याच्यामुळे हे लोक त्याला प्रोटेक्ट करत होते बाळाला, आणि बाळाला प्रोटेक्ट करता करता हे सगळं तुटून गेलं. बाळ जवळपास त्याचा पाय तुटला, त्याच्या अंगातलं कापूस बाहेर निघालं. हे जे काही सगळं झालंय ते निक्कीमुळं झालंय, आणि हे मी डायरेक्ट म्हणतोय, कारण निक्कीनंच फक्त बाळावर डायरेक्ट अटॅक केला होता. कारण तिकडं जान्हवीकडे कोणीही बाळाला अटॅक करण्यासाठी कोणीही गेलं नव्हतं, पण निक्की मात्र इकडं सारखा अटॅक करायची आणि ओढाओढ करायची. त्यामुळे कुठेतरी त्या निक्कीला समजावायला पाहिजे की बाळ म्हणजे काय असतं आणि आईपणा म्हणजे काय असतो हे निक्कीला कळायला पाहिजे. पण आज कुठे रितेश भाऊंनी त्या निक्कीचं नाव घेतलं नाही, कारण ऑलरेडी निक्कीवर एवढे सगळे मुद्दे बनलेले आहेत, निक्कीवर एवढे सगळे आपण बोललेलो आहे रितेश भाऊंनी. असं वाटायला नको की फक्त निक्कीलाच बॅश केलं जातं आहे. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की त्या निक्कीला या मुद्द्यामध्ये खेचलं गेलं नाही. हा जो मुद्दा आहे तो सगळ्यांना बोलला गेला, सगळ्या घरातल्यांसाठी बोलला गेला, असं कुठेतरी वाटलं. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात आपण कॅप्टन्सी टास्कमध्ये. तिथं आपण पाहिलं की योगिताचे जे सुरुवातीला योगिताच्या अंगावर ज्या दोघंजण येऊन पडल्या होत्या, त्या निक्की आणि जान्हवी, त्या योगिताला ओढत होत्या. योगीचं जे जॅकेट होतं ते योगिताचं खेचत होत्या. ते सगळं म्हणजे ओढाताना त्याची चालू होती, पण कुठेतरी त्या फ्रेंच फ्राईज घेण्याच्या ऐवजी हिला ओढत होत्या त्या लोक, ते निक्की आणि जान्हवी. हे ओढत असताना कुठेतरी जी आपली योगिता आहे तिने कधीच, आणि त्या निक्की एवढी तिला ओढून धरत होती तरी पण तिनं तिच्या कपड्याला, एका कपड्याला पण हात लावला. त्यांनी तसे कपडे जे घातले होते ना निक्कीने ते वेगळेच होते. जर तिनं थोडे जर कपडा ओढलाच नाही फाटले असते डायरेक्ट. पण तिथं योगिताने मात्र वरून आपला एक वेगळा जॅकेट टाकला होता, त्यामुळे कुठेतरी वाटत होतं की ठीक आहे जॅकेटला धरलंय. पण हीच गोष्ट जर त्या निक्की बरोबर केली असते, तिचे कपडे धरले असते, तर काय झालं असतं, हे चित्र उलटं नसतं का दिसलं आपल्याला, की योगिताने तिचे कपडे धरले, कपडे असं झालं तसं झालं, किती वाईट दिसलं असतं ते. पण त्या दिवशी ज्यावेळेस योगिताचे जे जॅकेट आहे ते पकडण्यात आलं, तिला ओढण्यात आलं, जवळपास तिचं जॅकेट असं ओढलं होतं की ती पोरगी तिथं जवळपास हे झाली होती, सोडून दिलं तिथं तिनं.
पण तिनं अजिबात त्या निक्कीच्या कपड्याला हात लावला नाही. ती फक्त आपला बचाव करत होती आणि जर खेचायचं असेल तर ती फक्त फ्रेंच फ्राईज खेचत होती. आणि त्याचं जे कौतुक आहे ते आज आपल्या रितेश भाऊंनी केलेलं योगिताचं देखील, की योगिताला मानलं पाहिजे, कारण तिने कुठेही खेचाखेची केली नाहीये, कुणाचे कपडे ओढून असं खेचलेलं नाहीये. तिने फक्त आणि फक्त ज्यावेळेस पण ओढायची वेळ आली त्यावेळेस तिने फक्त फ्रेंच फ्राईज पकडूनच ओढले. ज्यावेळेस या सगळ्या पोरी तिचे कपडे ओढत होते करत होते त्यावेळेस त्यांना सगळं चालत होतं. पण रितेश भाऊने हा पण मुद्दा उचलला, पण ज्यावेळेस सूरज तिथे आला त्यावेळेस तुम्ही किती घाबरला होता. त्याला म्हणत तुम्ही टच करू नका, मला टच करू नको, मला टच करू नका, अशा गोष्टी तुम्ही बोलत होता. पण तुमच्यासाठी काय रूल वेगळे आहेत का? निक्कीचा वेगळाच बिग बॉस चालू आहे याच्यावर तर रितेश भाऊने खूप सांगितलंय. निक्कीचा बिग बॉस जवळपास 4-5 वेळेस हा शब्द आला असेल, कारण निक्कीच्या बिग बॉसमध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. तिचे वेगळेच रूल असतात स्वतःसाठी, तिचं वेगळंच काहीतरी वेगळंच चालू असतंय या घरामध्ये, बिग बॉसच्या घरामध्ये तिचे वेगळेच रूल आहेत, तिचं वेगळंच बिग बॉस चालू आहे. आणि हे आपल्याला दिसतंय, रूल ब्रेक करणं असो किंवा काही आपल्या हिशोबानं एक प्लॅनिंग करणं असो टास्कचं, हे आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये वेळोवेळी दिसलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस निक्कीनं जे आहे ते रूल ब्रेक केलेला आहे. कोणताच टास्क ती साधासुद्धा होऊ देत नाहीये, चांगल्या पद्धतीने होऊ देत नाही, फक्त ताडातोड आणि फोडाफोड एवढं तिला कळतंय. आणि याच्यामुळेच TRP येतोय असं पण वाटायला लागले का आजकाल. निक्की जर हे सगळं करणार नसेल तर दुसरी टीम शांत बसेल. बी टीम तशी पण काय करत नाहीये, सूरज सोडला तर दुसरं कोणी काही खेळत नाहीये. बाकीच्या टीमवाल्यांना त्या आरबाजच्या पुढं तर जायचं नाहीये, त्या वैभवला कोणाला भिडायचं नाहीये. DP दादा वगैरे ते तर एकदम माघार घेऊन बसलेत. म्हणजे असं झालंय की त्या दोघांना खुली सूट दिली यांनी. आणि हे दोघं जण काय करतायत, त्यांची मिली भगत आहे की आपण काय करायचं, कसं खेळायचं, की आपल्याला या टीमला जिंकूच द्यायचं नाही, आपण कोणत्याही टीममध्ये जाऊ द्या, फक्त मला आरबाजला जिंकवायचं आहे, असं वैभवचं म्हणणं इथं देखील. त्याच्यानंतर येऊयात आपण सूरजचं. आणि सूरजला जो काही सूरजने हात मारला, जो आपला आरबाज म्हणतो की मला यानं हात मारलाय, तर त्या हातावर येऊयात आपण. आज तिथं आपल्या रितेश भाऊने देखील म्हटलं, मी याच्या अगोदर रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, ठीक आहे त्याचा हात जरी लागला तर ठीक आहे, आणि तो त्याला उचलून फेकत होता बाहेर, त्याला तो दाबून ठेवला होता आतमध्ये पूर्ण. जर त्या पोराने त्याला सुटण्यासाठी जर हातपाय मारत असेल तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये. तो एवढा धिप्पाड माणूस, काय म्हणते आडदांग माणूस, त्याला असा पकडून ठेवलाय तो जर सुटण्याचा प्रयत्न करत असेल, कुठेतरी लागलं तुला, तू लगे बोंबाबोंब करायला लागला. तो वैभव वरून बोंबाबोंब करत होता जास्त, की लागलं म्हणून. अरे त्या सूरजला कुठं लागलं असेल, त्याने एका शब्दानं बोलला नाही अजून, पण तो बिचारा शांत आहे. पण एवढा मोठा हा आरबाज आहे, तो कुठं फक्त माईक लागला त्याच्या इथं तोंडाला, तो ओरडायला लागला, सूरजने मला बुक्की मारली. अरे बघूनही असतं ना, एक घरामध्ये छोटं पिल्लो आहे आणि एक मोठा माणूस आहे, आणि तो जर ओरडायला लागला, म्हणायला लागला की अरे या बाळानं मला मारलं, मी काहीच केलं नाही तरी पण मारलं, तरी पण त्याला ठीक आहे ना, काय होतंय, काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, हा आरडाओरड करतो की मला यानं मारलं. दिसतोय तर काय की हा वैभवच त्याच्यावर बळजबरी करतो, एकदम दाबून धरलंय त्याला, कुठं त्याला असा दाबून धरतोय की म्हणजे तो निघणारच नाही तिथून, खाली पाडतोय, उचलून टाकतोय दुसरीकडं. एवढं सगळं असताना देखील तो म्हणतोय की तू मला मारलंय, तर हे खूप चुकीचं आहे. आणि हे जे दिसलंय लोकांना, त्यामुळे लोक तर बोलतायतच, पण आज रितेश भाऊने देखील याची जी रियालिटी ना, या आपल्या खरा चेहरा आहे ना आरबाजचा, तो आज एक्सपोज केलाय. कारण जो आपला आरबाज आहे ना, तो गेम कमी खेळतो ना, आरडाओरड जास्त करतोय. त्याला कळत नाही आपण रागामध्ये काय करतो आणि काय नाही करत ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण येऊयात सूरजकडे. सूरजला जवळपास आज आपल्या रितेश भाऊंनी त्याचं हॅट्स ऑफ दिलेला आहे, कारण बिग बॉसच्या घरामध्ये जो कोणी नवा हिरो असेल तो आहे सूरज. आणि सूरज याच्या अगोदर थोडा दिसला होता, त्यातही तो चांगला दिसला होता, पण कालच्या टास्कमध्ये जवळपास सूरज हा हिरो ठरलेला आहे. कारण आणि हे पण, आणि जर हे बघायला गेलं ना तर निकी ग्रुपला हे अजिबात मान्य नाही आहे की सूरजला हिरो ठरवलं यांनी. यांचं म्हणणं असं की आम्ही एवढं गेम खेळून, एवढं चांगलं खेळून आम्ही जिंकलोय, तरी पण आम्हाला काही तुम्ही बोलत नाही आहे, आणि सूरजला तुम्ही कसं म्हणू शकता नवीन हिरो आहे म्हणून. हो तुम्ही टास्क जिंकला, हो तुम्ही कॅप्टन्सी जिंकलात, पण काय किंमत मोजली तुम्ही त्यासाठी. तुम्ही प्रत्येक वेळेस रडारड करत होता, आरडाओरड करत होता. तुम्ही तो आरबाज आणि त्या निक्की आणि जान्हवी एवढ्या ओरडत होत्या त्या पोराला की त्यानं हात पण लावला नाही, असा ह्या मांजरीला हात लावतो मी असं करून, तर असा पण हात लावला नाही त्या निक्कीला आणि जान्हवीला. म्हणजे असा पण जर हात न लावता तो पोरगा कसा ओढणार आहे तिथून. तरी पण त्या निक्की आणि जान्हवी त्याला घाबरल्या होत्या. आणि त्याच्यानंतर तो आरबाज जो आहे तो आलाच नाही, तिथंच थांबला त्या सूरज जवळ. आणि तो निखिल
मला निखिलविषयी बोलायचं आहे, त्या दिवशी मी खरं जास्त बोललो नाही आहे, पण निखिल विषयी मला हे बोलायचं आहे की निखिल ज्याला सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, त्याला सगळ्यात जास्त फ्रेंच फ्राईज दिल्या होता, तो पोरगा त्याच्यात 2 का 3 फ्रेंच फ्राईज घेऊन तिकडे उभा राहिला आरामशीर असा, कुठं त्या स्विमिंग पूलकडे. भाऊ असं पण तुला माहिती आहे की तू बाहेर पडणार आहे, हां बाहेर पडणार असून देखील तू तिथं निवांत उभा राहिला. तो सूरज एकटा नडतोय तिथं. जर सूरज तिकडे अरबाजसोबत नडत असेल तर मग तुला जाऊन त्या फ्रेंच फ्राईज ओढायला काय झालंय त्या निक्की आणि जान्हवीकडून? तुझ्या फ्रेंच फ्राईज दे टाकून तिकडं. असं पण तू हारणार आहे हे कळालेलं आहे आपल्याला. काय कसला गेम आहे हा तुझा? काय तुला कळत नाही आहे का गेम काय येतो, की तुला दाखवायचंच नाही किंवा जायचंच नाही तिथं? तो मुलगा जवळपास तिकडंच त्या स्विमिंग पूलकडेच होता. हा एकटाच तिकडं नडतोय, यालाच टाकून दिलंय फक्त तिकडं जा तू एकटाच नड, मी इकडं फ्रेंच फ्राईज घेऊन आपला मस्त उभा आहे, मस्त इकडून शो बघतो मी. त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला की तू कॅप्टन होशील. आणि कॅप्टनच असा माणूस आहे, म्हणते तर आपण एक राजा असतो, जो राजा आहे तो समोरून पुढून स्वतः पुढं भिडतो नडतो जाऊन, त्याला खरं राजा म्हणतात. मागून छपून असा वार करत नाही किंवा छपून मागून फक्त बघत बसत नाही. जो राजा आहे तो स्वतः पुढं येऊन स्वतः खेळतो तिथं जाऊन. पण याला जर कॅप्टन बनवायचं आहे आणि याच्यामध्ये ती लायकीच नाही आहे कॅप्टन बनायची, मग जर हा नडतच नाही भिडतच नाही तर फक्त लपून बसलाय मागं त्या फ्रेंच फ्राईज घेऊन, 4 फ्रेंच फ्राईज 3 फ्रेंच फ्राईज घेऊन, आणि त्या सूरजला ढकलून दिलंय फक्त की जा तू करायचं ते कर. एखादा माणूस कोणीही तिथं जर बघत असेल तो पूर्ण सिनेरिओ, तर एखादा माणूस जाऊन त्या निक्कीकडून आणि जान्हवीकडून फ्रेंच फ्राईज हिसकावून घेऊन आला असता. कोण होतं त्या टास्कमध्ये? फक्त इकडं वैभव नाही, इकडं निखिल आणि सूरज होता, आणि तिकडं कोण होतं? जान्हवी, निक्की आणि अरबाज होता. अरबाजला तर यानं अडवलं होतं, त्यांचं तिकडं चालू होतं. त्या 2 पोरी घेऊन बसल्या होत्या. निखिल काय त्यांच्याकडून एकही फ्रेंच फ्राईज हिसकावून घेऊन आला नसता का? आलाच असता. पण निखिलनं कुठंही त्याचा जो गेम आहे तो दाखवलाच नाही, आणि तो 100% घराच्या बाहेर गेला पाहिजे. मी म्हणतो योगिता त्याच्यापेक्षा खूप भारी आहे. योगिता तिच्यावर आल्यानंतर ती खेळते, ती भिडते नडते, जरी ती रडत असेल बिग बॉसच्या घरामध्ये की मला नाही खेळायचं आहे किंवा असं आहे तसं आहे, पण योगिता तिच्यावर वेळ आल्यानंतर ती खेळते. पण निखिल अजिबात खेळत नाही आहे, त्यामुळे त्याला घरामध्ये खरंच ठेवूनही काही फायदा नाही आहे. लवकर तो बाहेर गेला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. आणि उद्या जे इविक्शन आहे ते निखिल भाऊंचंच झालं पाहिजे. डबल इविक्शन व्हायला पाहिजे मी तर म्हणतो, निखिल भाऊचं आणि दामले भाऊंचं पण. ज्या पद्धतीनं आपला रितेश भाऊ बोललेत ना, निखिल आणि दामले हे घरामध्ये 2 जुळे भाऊ आहेत, हे दोन्ही जुळ्या भावांना बाहेर काढा. तिथं नामोनिशान नको ठेवायला निखिल आणि दामले भाऊ हे कोणी बिग बॉसच्या घरामध्ये पण होते म्हणून. काय रे काय खेळलाय तू? फक्त तुझ्याकडे थोडंफार चांगलं बोलतो म्हणून लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, आणि तू काय केलं? काहीच नाही केलं. तिकडे फक्त जाऊन त्या याच्यात बसला होता, जाऊन काय म्हणतात स्विमिंग पूल जवळ, जणू काय तिथं स्विमिंग करायची होती, तो फक्त वाट बघत होता सूरज जिंकावर मी जाऊन स्विमिंग पूलमध्ये डबकी मारावी. याला खेळ म्हणतात का? जर निखिल घराच्या बाहेर गेला ना, तर मी म्हणेल एकदम फेअर इविक्शन कोणाचं झालं असेल बिग बॉसच्या पूर्ण इतिहासात, तर ते निखिलचं झालं असेल असं मी म्हणेल. कोणी तिथं म्हणणार नाही की अनफेअर इविक्शन झाले म्हणून. सगळेजण म्हणतील एकदम फेअर इविक्शन झाले, आणि निखिल हा बिग बॉसच्या घराच्या बाहेरच गेला पाहिजे. काहीही खेळत नाहीये. एक नवीन एंट्री आणा, एक नवीन वाईल्ड कार्ड एंट्री आणा अशी की आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे, काहीतरी बघायला भेटलं पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे, जुनून दिसला पाहिजे ना. फक्त घरामध्ये बसून खाऊन पिऊन बाहेर निघण्याला काय अर्थ आहे? नुसतं ते फ्रेंच फ्राईज घेऊन तिकडे बसण्यालाही काही अर्थ नाही आहे. नडायला पाहिजे होतं पण तो नडला नाही. त्याला कुठेतरी लोकांनी अजून थोडे वोट केले असते. शेवटच्या चान्स जाता जाता ठीक आहे तो घराबाहेर जरी गेला असता ना, लोकांनी त्याला मांडला असता, शाबासकी दिली असते, तो जर टास्क खेळला असता तो तर. पण नाही आहे, त्याला खेळायचंच नव्हतं. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात आपण आपल्या वैभववरती. आता वैभववरती एक सगळ्यात मोठं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या रितेश भाऊंनी दिलेलं आहे. तिथे एक सैनिक असतात म्हणतात बॉर्डरच्या पलीकडे आणि बॉर्डरच्या अलीकडे, आणि याच्यामध्ये आपल्याच बॉर्डरच्या अलीकडचा जो माणूस आहे, आपल्याच ग्रुपमधला जो सैनिक आहे, तो आपल्याच लोकांवर गोळ्या झाडायला लागतो. तर याला तुम्ही काय उपमा द्याल किंवा काय म्हणाल असं घरामधल्या सदस्यांना विचारलं जातं. तर काही जण म्हणतात फितूर आहे, काही जण म्हणतात काय म्हणतात धोकेबाज आहे, काही जण म्हणतात काय आपला गद्दार आहे. आणि हे जे शब्द आहेत ते रितेश भाऊनी तिथे वापरले. कोण आहे मग हा गद्दार, धोकेबाज, फितूर? हा जो प्रश्न आहे तो गेला डायरेक्ट आपल्या अरबाजला. आणि अरबाज मात्र त्यावेळेस एकदम तोंडच म्हणजे शांतच झालं, तो काय बोला नाहीच. त्याच्यावर तो एक्सप्लेनेशन देत होता की आम्ही कसं काय केलं, काय असं केलं तसं केलं, हे केलं ते काय असं एक्सप्लेन. पण रितेश भाऊ मला फक्त नाव सांगायचं आहे की कोण आहे तो गद्दार.
त्यावेळेस त्याच्या तोंडात आलं नंतर वैभव, आणि नंतर म्हटले की का, कशासाठी. तर याच्यामध्ये कुठेतरी आरबाजने देखील त्याला पुश केलं होतं की तू हे करायचंय म्हणून. जरी आपल्याला बिग बॉसच्या एपिसोड मीच तुम्हाला सांगितलं होतं, हे आरबाजची देखील चाल असणार आहे. आरबाजने देखील त्याला सांगितलेलं असणार आहे की असं तू खेळू नको, तू जास्त इकडे येऊ नको, तिकडे जाऊ नको. आणि हे आज त्यानं मान्य केलंय. आम्ही असं ठरवलं होतं की तू तुझी जास्त ताकद दाखवणार नाही आणि तिकडून तू जास्त खेळणार नाही, कारण तुला ती कॅप्टन बनवणार नाहीत. आणि यांची काय अपेक्षा होती, योगिताची, सूरजची, निखिलची, त्यांना वाटत होतं का हे त्यांना कॅप्टन बनवतील. तरी पण ते खेळतच होते ना, भाऊ. तू जर चांगला खेळला असता ना, टीम बी एवढी फेअर आहे की तुला पण त्यांनी पुढे घेऊन गेले असते. आणि गेले होते तिथं. अंकिता स्वतः बाहेर गेली, पॅडी भाऊ स्वतः बाहेर गेले, त्या वर्षाताई स्वतः बाहेर गेल्या, पण तुमच्या दोघांना त्याने ठेवलं कारण तुमच्यावर विश्वास ठेवून. पण तुम्ही काय केलं, त्यांचा विश्वासघात केला, गद्दार बनला तुम्ही. आणि मी त्या दिवशी रिव्ह्यूमध्ये देखील सांगितलं की ही खूप मोठी चूक आहे वैभवकडून, जे त्याचे फॅन आहेत ना ते पण त्याला आता वोट करणार नाहीत. जे केले त्याने ते खूप चुकीचं केलं आहे. आणि त्यावर ते जस्टिफिकेशन पण द्यायला लागलं वैभव की मला असं वाटलं की ते ग्रुपमधले मला काय कॅप्टन करणार नाहीत, हे करणार. अरे सेम जे तू बोलतोय ना, सेम पुढच्या ग्रुपला पण ते अप्लाय होतंय. ते पण लोक त्या तिघांना काय कॅप्टन करणार नाही आहेत, त्यांना पण ते बाहेरच हाकलणार होते. मी तर म्हणतो तुला तरी आतमध्ये ठेवलंय, त्यांना तर पहिल्यांदा बाहेर हाकललं असतं. ते जर हारले असते तर ठेवलंच नसतं आतमध्ये. ते एवढे फेअर खेळत तरी पण तुला जर वाटत असेल की हे टीमसाठीच खेळ, आरबाजसाठीच मी खेळला पाहिजे, भाऊ आता बिंदास्त खेळ, कोणी अडवणार नाहीये. बाहेर आल्यानंतर ते जे होईल ते होईल, लवकरच बाहेर येशील मग तू पण. तर आता पण तो मानत नाहीये की काय म्हणजे की मी खरंच अनफेअर खेळलोय. ते ज्यावेळेस घरामध्ये भांडण सुरू झालं त्याच्यावरून, त्यावेळेस पण तो मानायला तयार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊयात पॉवर कार्डकडे. ज्यावेळेस वैभव म्हणला होता की मी माझ्या टीमसाठी खेळलो किंवा माझ्या टीमसाठी जिंकवायचं होतं, पण त्यावेळेस आपले रितेश भाऊ बोलले की ज्यावेळेस तू पॉवर कार्ड वापरलं ना, त्यावेळेस ते अभिजित विरुद्ध वापरलं होतं, अभिजितला हे केलं होतं, नॉमिनेट केलं होतं, त्यावेळेस हीच टीम तुझ्यावर येऊन चढली होती, सगळेजण तुला बोलत होते. त्यावेळेस टीमने विचार नाही केला का आपल्या टीममधला माणूस आहे, तू कशाला टीमचा विचार करतोय. जे करायचं तू ते कर आणि लोकांना दाखव. जर घरामध्ये असाच गद्दार बनून राहिला ना, आम्ही तुला वैभव म्हणून घरामध्ये पाठवलंय, बाहेर येताना गद्दार म्हणून येऊ नकोस असं डायरेक्ट आपल्या रितेश भाऊनी त्याला सांगितलंय. आणि हिंट दिली आहे की आता तू यांच्यापासून लांब राहा, स्वतःचा गेम खेळ. आता काय करतोय वैभव ते पाहूयाच आपण. कारण जवळपास जर हे केलं नसतं ना आज वैभवने, तर तो रितेश भाऊंच्या मते तो हिरो झाला असता. त्यानं स्वतःच्या त्या टीमसाठी जर खेळला असता, आरबाजला तो नडला असता, तर त्याला चान्स भेटला असता की तो हिरो बनण्याचा. पण नाहीये, त्याला तर आपल्या आरबाजला हिरो करायचं, त्याला तर आरबाजला कॅप्टन करायचंय, स्वतःला काय व्हायचंच नाहीये. त्यामुळे त्यानं आरबाजला आपल्या कॅप्टन्सी देऊन टाकली आणि स्वतः काय झालं, विलन, मोठा विलन झालाय घरामधला. त्याच्यानंतर येऊयात आपण सूरज चव्हाणकडे. सूरज चव्हाणची वावा झालेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये. एवढी वावा झालेली आहे की आज सूरजचे जे फॅन आहेत ते एकदम खुश झाले असतील, कारण सूरजने ज्या पद्धतीने आरबाजला टक्कर दिली, हा माइंडसेटचा गेम आहे. तो किती मोठा असो, किती किलोचा असो, किती मटन चिकन काही खात असो, पण तरी पण तो आपला जो सूरज आहे ना, तो नडलेला आहे त्याला. याच्या जागेवरच कोणी इकडं डीपी दादा असता, कोणी दुसरं कोणी असतं तर त्याला नडायला गेलं नसते कोणी पण सूरज भाऊ नडायला गेले. आणि त्याच्या ताकदीची किंवा त्या हिमतीची जी दाद आहे ती आज रितेश भाऊने दिलेली आहे. तिथं रितेश भाऊने जवळपास आज सूरजचे गोडवे गायलेत असं म्हणता येईल आपल्याला. कारण रितेश भाऊने जे काही बोललंय ना सूरजला, ते सगळं ऐकून आज सूरजचे फॅन तर खूपच खुश झाले असतील. आणि मी पण खूप खुश झालोय, कारण मी पण सूरजला खूप जास्त सपोर्ट करतोय. कारण मला त्याच्यामध्ये जो गेम आहे त्याचा तो नॅचरल दिसतोय, कुठेही तो काही प्लॅनिंग प्लॉटिंग करत नाही. त्यामुळे कुठेतरी तसा जो सदस्य आहे तो पाहायला आपल्याला आवडतो. नाही की असे जे बनावट आहेत बाकीचे, बोलताना ते करताना दुसरं काहीतरी करतात, असे सदस्य नाही आपल्याला आवडतात, अजिबात आवडत नाहीत. आणि बी टीमची देखील त्याने तिथं पोलखोल केलेली आहे. जसं की अंकिता, डीपी दादा आणि आपले पॅडी दादा, तुम्ही त्या सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळू नका, त्याचा वापर करून घेऊ नका असं डायरेक्ट रितेश भाऊनी सांगितलं त्यांना. कारण काय ना, ज्यावेळेस कॅप्टनचं नाव सुचवायचं असतं त्यावेळेस सगळ्यात शेवटचा नंबर तुम्ही सूरजला दिला. आणि ज्यावेळेस नडायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही सूरजला सपोर्ट करता, नड म्हणून. ज्याला तुम्ही 1 नंबरचा कॅप्टन्सीचं हे दिलं होतं, प्रेफरन्स दिला होता, तो तर तिकडं फ्रेंच फ्राईज घेऊन एका कोपऱ्यात बसला होता. त्याला तुम्ही का ओरडले नाही, जा बीड म्हणून. सूरजलाच का ओरडत होता. कुठेतरी हे पण त्यांचं एक डबल ढोलकी आहे. देताना आपण कोणाला तरी एकावर विश्वास ठेवायचा आणि नड दुसऱ्याला म्हणायचं.
त्यामुळे त्यात बी टीमची देखील पोलखोल जी आहे ती रितेश भाऊनी केलेली आहे. आणि मी याच्या अगोदर देखील म्हटलेलं आहे की बी टीम आपल्या सूरज भाऊला खूप पाण्यात बघते. पहिल्यांदा तुम्ही चान्स तरी द्या ना, त्याला खेळू द्या, काय करतो काय नाही ते बघा. आणि कुठं फक्त म्हटलं की बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं बोलणारच हा जो आहे तो कॅप्टन होऊ शकतो का? सूरज कॅप्टन होऊ शकत नाही? खेळणारा माणूस कॅप्टन होऊ शकत नाही? होऊ शकतो ना. आज हे देखील बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या रितेश भाऊनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या घनश्यामवर देखील आलेले आहेत आपले रितेश भाऊ. रितेश भाऊनी घनश्यामला म्हटलंय तू असिस्टंट झालेला आहे, तू घरामध्ये येताना पुढारी होता आणि आता आल्यानंतर काय झालंय बिग बॉसच्या घरामध्ये असिस्टंट झालेला आहे. असिस्टंट म्हणजे दुसऱ्यांचे कामं करणारा झालाय तो. ह्या 4 लोकांना खुश करण्यासाठी तू जे काही करतोय ना ते खूप चुकीचं आहे. आज जवळपास रितेश भाऊने त्याला आरसा दाखवून दिलाय. आतापर्यंत मला वाटत नाही घनश्यामला एवढं काही रितेश भाऊ बोललेत, पण आज ज्या पद्धतीने तो बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळतोय ते बघून रितेश भाऊनं कुठेतरी वाईट वाटलंच असणार आहे. कारण ज्या पद्धतीने तो त्यांचा ढोल झालाय, तिकडं गेल्यानंतर तो वैभव वाजवतोय, इकडं आल्यानंतर तो आरबाज पण वाजवतोय त्याला. त्यामुळे कुठेतरी त्याचं वेगळंच काहीतरी सुरू झालंय. त्याला कोणी लक्ष देत नाही, त्याच्याकडे काही नाही. त्यामुळे कुठेतरी या छोट्या पुढारीनं स्वतःसाठी आता गेम खेळायला पाहिजे, ना की टीमसाठी, असं रितेश भाऊ देखील म्हटलेले आहेत. मीच नाही म्हणत तर रितेश भाऊ देखील म्हटले तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण निक्कीवरती. निक्कीनं जसं की तिचा निक्कीचा एक वेगळा बिग बॉस चालू आहे आणि तिथं गेल्यानंतर जर दुसऱ्याचा कोणी कॅप्टन होत असेल तर तिला काही कामं करायची नाही, तिला काही फरक पडत नाही, ती काहीच कामं करणार नाही. आणि जर आपला कॅप्टन झाला तर ती लगेच ते कंटेनर उचलून तिकडं नेऊन ठेवणार वगैरे, अशा गोष्टी झालेल्या आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं तर. आणि ही जी निक्की आहे ती ज्यावेळेस अंकिता कॅप्टन होती त्यावेळेस कसली भांडत होती ती पॅडी दादांना, काय तिनं म्हणजे फार आपल्या फायलावर घेतलं होतं. आज रितेश भाऊनी तिथं पॅडी दादाचा देखील वाहवा केलेली की तुम्ही जे काही निक्की बरोबर केलं ना ते 1 नंबर होतं, जे केलं तुम्ही ते 1 नंबर होतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही भांडलात ते देखील 1 नंबर होतं. आज पॅडी दादांची देखील तिथं वाहवा झालेली आहे. कारण निक्कीचं काय आहे ना, तिचा वेगळा बिग बॉस सुरू आहे, ती वेगळंच तिच्या धुंदीत असते. तिला जर वाटलं की आपला जर कॅप्टनचा असेल तरच मी सगळी कामं करणार, नसेल तर मी कोणाचं काहीच हे करणार नाही, ऐकणारही नाही, मला वाटेल मी तसं करेल. काही यांचं म्हणजे हिचं वेगळंच काहीतरी चालू आहे. आणि याची पोलखोल देखील आज रितेश भाऊने केली आणि हे करायलाच पाहिजे होतं. कारण ज्या पद्धतीने निक्की घरामध्ये वागते ना ते एकदम इरिटेटिंग आहे आजकाल, खूप इरिटेट होत आहे आजकाल. त्याच्यानंतर येऊयात आपण निक्कीमध्ये जे कॅप्टन्सी निक्कीला किंवा यांना जान्हवीला का कॅप्टन व्हायचं नाही त्यावर देखील बोललं गेलं. त्यामध्ये हे निक्की असं बोलली की तो मे बी सेल्फिश आहे, त्यामुळे त्यानं स्वतःलाच बिग बॉस काय ते बिग बॉस कॅप्टन बनायचं असं ठरवलं होतं. त्यावेळेस कुठेतरी आरबाजला देखील ते खटकलंय. मे बी यांच्यामध्ये आता अजून खटकाखटकी होऊ शकते. आरबाज म्हणतोय की कुठेतरी भिकेमध्ये मला ही कॅप्टन्सी दिल्यासारखं वाटायला लागलं या दोघींकडून, असं आरबाजनं आज डायरेक्ट तिथं आपले शब्द काढले. आणि याच्यामध्ये योगिताचं जे ते आपल्या रितेश भाऊंनी गेम प्लॅन जो आहे त्याची वाहवा केलेली आहे. त्याच्याने इरिनाला देखील म्हटलं की तू देखील खूप फेअर गेम खेळलीस, फक्त त्या मराठी शिकण्याच्या नादामध्ये कुठं तू बाकीच्या गेम खेळण्याकडे दुर्लक्ष करू नको. बाकीच्या गेम आहेत अजून त्याही खेळ आणि घरामध्ये दिस. बाकी स्वतः आणि इंडिव्हिज्युअल खेळ हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं बिग बॉसच्या आपल्या मेकर्सने कुठेतरी त्यांना सांगितलं असेल. कारण इरिना जवळपास आपल्याला कुठे दिसत नाही आजकाल, ती फक्त आपल्या त्या वैभव बरोबर बसलेली दिसते, त्यामुळे तिचा गेम तर कुठे दिसत नाही आहे. त्यामुळेच कुठेतरी आपल्या रितेश भाऊंनी तिला मेकर्स कडून सांगितलं असेल की जरा खेळ आणि इंडिव्हिज्युअल खेळ असं देखील सांगितलंय. तर आजच्या एपिसोडमध्ये तुमचं काय म्हणणं आहे, जे की बॅशिंग झालेली आरबाजवरती, निक्कीवरती आणि वैभववरती मेनली, तर याच्यावर तुम्हाला काय बोलायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. सूरजला जी वाहवा मिळालेली त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करा. तसेच बी टीमची देखील पोलखोल करण्यात आली त्यावर तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.